तर महायुतीच्या शपथविधीचा फॉर्म्युला ठरलाय। भाजपला 20 मंत्रिपद, शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 10 आणि संभाव्य मंत्र्यांची यादी देखील न्यूज 18 लोकमत वरती आली आहे। एकनाथ शिंदे, उदय सामंत हे उद्या शपथ घेणार अशी माहिती मिळतेय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्या सोबत। अजित, काय फॉर्म्युला शपथविधीचा ठरलाय? उद्या कोण कोण शपथ घेणार तीनही पक्षांकडनं? माहितीला जे यश मिळालेलं आहे या विधानसभा निवडणुकीत, या पार्श्वभूमीवरती त्यांनी महाशपथविधी सोहळा ठेवला आहे आणि या शपथविधी सोहळ्याला स्वतः पंतप्रधान येणार आहेत। त्याचबरोबर अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत। यामध्ये जो फॉर्म्युला ठरलाय त्यानुसार 20 भाजपला आहेत, 13 शिवसेनेला आणि 10 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आहेत। त्यामुळे जे शिवसेनेचे 13 आमदार जे आहेत ते मंत्रिपद शपथ घेतील। त्यामध्ये एकनाथ शिंदे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि सिद्धेश कदम अशी ही 13 नावं आहेत जे 13 आमदार शिवसेनेकडून उद्या भव्य अशा स्टेजवरती मंत्रिपदाची शपथ घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसची नावं जी आहेत ती देखील आलेली आहेत, भाजपची नावं देखील आलेली आहेत। पण भाजप यावेळी अनेक नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबरीने गेल्या 2 वर्षात भाजपच्या सगळ्या या घडामोडीमध्ये सगळ्यात जास्त कोणी काम केलेलं किंवा काय त्यांची कामाची शैली होती, त्याचबरोबरीनं कोण या सगळ्या गोष्टीमध्ये तारणहार ठरला, हे देखील मेरिट जे आहे ते भाजपने लावलेले आहेत आणि त्यामुळे काही नवीन चेहरे जे आहेत ते भाजपच्या मंत्रिमंडळात असण्याची शक्यता आहे। पण मुख्यत्वे जो गेल्या 2 वर्षापासून शिंदे सरकारचा जो पोर्टफोलिओ होता किंवा ज्या आमदारांना मंत्रिपद दिली होती ते सर्व आमदार जे आहेत, ते सर्व मंत्री जे आहेत तेच या मंत्रिमंडळात देखील मंत्री राहतील आणि आणखीन काही वाढीव जे आहेत, 3 वाढीव जे आहेत ते 3 मंत्र्यांना या ठिकाणी शपथ दिली जाईल असं देखील सांगितलं जातंय। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीसाठी।